हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर मला काय अजून बरंच वाटत नाही, पण हाय बरंच म्हणायचं. तर खूप छान अशा कमेंट आल्या, ताई काळजी घे, ताई दवाखान्यात जा, ताई हे कर. तर दवाखाना करून करून थकून गेली, काय फरकच पडा नाही. थकून म्हणजे एकदाच गेलती. आता आपल्याकडे पैसा ना पाणी, दवाखान्यात जाऊन सारखं तरी काय, सरकारीमध्ये आहे सारखं जाऊ शकतं, पण सरकारी तरी आमच्या इथं कुठं जवळ आहे तर जीवर नाहीतर केम लय लांब आहे. चालत जाऊ तर शकत नाही, हात पायाचा गळाटाच झाला. असं सकाळनं म्हणलं ना चक्कर येते मला, चक्कर. आता काय काय कारण आहे चक्कर यायचं काय माहिती. असा अंधार येते त्या डोळ्याला माझ्या. मला असं वाटतं मला रक्तच कमी असेल, दिसायला तर जाड दिसते पण रक्तच कमी असेल, मला असं वाटायला लागलंय अंदाज. तर असू दे चला. तर बानुबाईची आंघोळ झाली. अगं बानुबाईची आज सकाळ सकाळच आंघोळ घातली मी तिला. ठीक आहे, आंघोळ घातली सकाळ सकाळच तिला. तिचा खेळ चाललाय, खेळ चाललाय. तर आईचं इकडं चाललंय तेल ओतती. अर्धा किलो तेल आणलंय, तिचं तेल चाललंय ओतते, तिचा स्वयंपाक चाललाय. तर कमेंट वाचून लय भारी वाटलं मला. म्हणजे मला वाचा येत नाही, मी वाचून घेतल्या दीक्षाकडून. तेवढं म्हणजे कसं दिलासा वाटतो ना. आणि आता मी जाणार आहे कामाला आपल्या बानूला घेऊन इटभट्टीवर. कारण पहिलं मी जिथं कामाला होते ना इटभट्टीवर, त्याच मालकाचा फोन आला मला, ये म्हणले. तर मला तेच काम शूट होते. का होतं माहिती का, अन्वी माझ्यापाशी राहते, म्हणजे बानू अन्वी एकच आहे. बानू माझ्यापाशी राहते, डोळ्यासमोर राहते, मी काम पण करू शकते आणि तिला बघू पण शकते. म्हणजे तिची देखभाल पण करू शकते आणि काम पण करू शकते ती. ते काम मला जमतंय. दुसरी कामं करायचं म्हणलं ना तर दुसऱ्या कामावर अन्वीला घेऊन जाऊ शकत नाही. आता ती काम मी सोडलं, का सोडलं, कशामुळे सोडलं, तर त्याला भरपूर असं कारण आहे. तर जाऊ दे आता. ती कसं डोक्यात आणलं की डोकं दुखतं माझं अजून. तर वहिनी मला म्हणल्या रोजच्या रोज हेडव टाकत जावा, असं कधीचं पण हेडव कधी टाका. आता जेव्हा मला सवड भेटते तेव्हा तर मी टाकतेच. आता मी जिकडं कामाला होती तिकडं मला नव्हतं टाकायला येत, मी आधीच बनवून ठेवत होती ढिगभर आणि मग तेच पोस्ट करत होते. तर बानुबाईला आंघोळ लवकर घातली का बघू आता. एवढी सक्रात झाल्यावर जाणार आहे मी. काय करणार, अवघड आहे ना खायचं जीवनाचं माणसाच्या, खरंच लयच अवघड आहे. काम केलं, कष्ट केलं तर खायला भेटते, नाही कष्ट केलं तर पाणी प्यायचं आणि गप्प बसायचं. फुकाटचं आहे ते सुद्धा मिळेना गेलंय आता. नाही तर पहिलं काय, किती पण गहून किती बी तांदूळ यायचं, तांदूळ किती बी शिजवायचं आणि गहू ऐकलं तरी जमायचं. पण आता काय, खायचं मुश्किल झालंय. त्यामुळं काय नाही हे करू शकत. तर भरपूर जणांना अशी काळजी वाटते मी कुठं राहते. तर मी राहते भाळवणीमध्ये राहते मी, आणि भाळवणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. पोस्ट काय म्हणतात ना, पोस्ट मुक्काम फोर्ट काहीतरी हाय म्हणते ती. मला काय एवढं येत नाही, पण आपलं तेवढ्यात नाही तेवढ्यातच बोलायचं. तर आता मी वीटभट्टीवर जाणार, तिथलं तर हेडव तुम्हाला दिसतीलच की आता. पण कसं आहे तिथं पण हसते ते, म्हणून मला लाज वाटते काढायला, म्हणून तेवढं पुरतच मी काढते ना. आपला मोबाईल धरायला कोण नाही. दीक्षा शाळेत जाणार आणि घरी पण माणसं लागतात, गुशी तर लागल्या ते, नाही तर आम्ही जायचो तिकडं घर इथं सपाटच होऊन बसायचं. त्यामुळे सगळ्यांना नाही घेऊन जाऊ शकत. बघू आता कसं आहे तसं नियोजन तुम्हाला दिसेलच. आज जाणार आहे मी, बघणार आहे, तुम्हाला दाखवलंच मी, हेडं बनवलंच. बानूचं हसणं चाललंय. बानूचं हसू चाललंय.
तिला पण खुश झाली ती मी असल्यामुळं. पण वातावरण असा डेंजर आहे का नाही की किती माणसं आजारी पडल्यात. नुसतं ताप, खोकला आणि सर्दी आणि तोंडाची चव गेली. मला तर किती ते झालं काय काय खाऊ वाटतंय, पण खायचंय म्हणलं की तोंड कडू झरच तोंड पडतंय. पीत झालं, मला पीतच नीट होई नाही माझं. आता पीत पडलंय तरी नीट होई नाही म्हणल्यावर किती अवघड आहे. तर चला जाऊ द्या. हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करत जावा. काय चुकत असलं तरी पण सांगत जावा. तर कुणाला माझा नंबर पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला मला फॉलो करा. इंस्टाग्रामची आय डी आहे ज्योती भालेराव. त्याच्यावर तुमचे नंबर द्या, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. कारण मला तिथे पण नंबर देता येत नाही. घेता येतात पण देता येत नाही. एक तर आहे का शाळा शिकून काय, म्हणजे शाळा शिकलो नाही, पहिल्यापासून कामच केलेले आहे ते आम्ही. तर चला बाय.